घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत। पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर। 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। फोंडाघाट मार्गावर गुरुवारी मध्यरात्री 2 ट्रक अचानक बंद पडल्याने वाहतूक 5 तास ठप्प झाली। ही घटना गुरुवारी रात्री 1:30 ते 2च्या सुमारास घडली। फोंड्याहून कोल्हापूरच्या दिशेने 12 टायरचा चिरे घेऊन जाणारा ट्रक तीव्र वळणावर एक्सेल तुटल्याने रस्त्याच्या मधोमध बंद पडला। त्याचवेळी कोल्हापूरहून फोंड्याकडे येणारा आणखी एक 12 टायरचा ट्रक साईड देताना एक्सेल पिना तुटल्याने बंद पडला। यानंतर त्यांच्या मागे येणारा आणखी एक ट्रक देखील बंद पडल्याने घाट रस्ता दोन्ही बाजूंनी बंद झाला। वाहतूक ठप्प झाल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। प्रवासी, पर्यटक व चाकरमान्यांना 4 ते 5 तास मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। ही घटना समजताच फोंडा पोलीस चेक पोस्टवरील कॉन्स्टेबल गुहाटे आणि कॉन्स्टेबल सुनील निकम तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्याचप्रमाणे ट्रॅफिक पोलीस गवस, लाड, इंगळे यांनीही तातडीने धाव घेतली। स्थानिक ग्रामपंचायत सदस्य पवन भालेकर यांनी JCB उपलब्ध करून दिली। त्यांच्या मदतीने अथक प्रयत्नांती एका बाजूचा ट्रक साईडला घेण्यात आला व एकतर्फी वाहतूक सुरू करण्यात आली। काळोख, धुके आणि पावसामुळे कामात अनेक अडचणी येत होत्या। मात्र पोलीस, स्थानिक आणि JCB चालकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर पहाटे 5:30 वाजल्यानंतर वाहतूक कुर्मगतीने सुरू करण्यात आली। या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फोंडा बाजारपेठ व घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। प्रवासी, पर्यटक, परतणारे चाकरमानी यांनी यामुळे तीव्र संताप व्यक्त केला। ओव्हरलोड चिरे वाहतूक, खड्डेमय घाट रस्ता आणि संबंधित विभागाचा हलगर्जीपणा हे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।